एक फेज येते आपल्या आयुष्यात जिथं आपल्याला नुसतं झोपून राहावं वाटते, रूमच्या बाहेर जावं वाटत नाही. जेवण करतोय तर जेवण नीट जात नाहीये, झोप नीट होत नाहीये, तेच तेच हायलाईट, तेच तेच फ्लॅशबॅक आपल्या डोळ्यापुढे येतात. कालपर्यंत सगळं छान होतं, आज अचानक असं काय झालं, ही लोक सोडून का गेली, मग लोक माझ्या आयुष्यात आहेत तर ते नक्की माझ्यासोबत आहेत का नाहीत, कोण नक्की आपले कोण परक हे काहीच कळत नाही. गोष्टी सगळ्या चांगल्या होत्या, आपण एक स्वप्न जगत होतो आणि आता अचानक सगळं अंधार अंधार झालेलं आहे. मला कळतच नाही काय झालेलं आहे, किंवा एखादं नातं अचानक एवढं कसं बदललं, किंवा काय झालं, बाकीच्या लोकांनी एवढ्या सगळ्या गोष्टी का केल्या आपल्या आयुष्यामध्ये. मी तर कधी कोणाचं वाईट बघितलं पण नव्हतं. असं खूप वेळा होतं, पिरियडिकली होतं, वर्षातून होतं, महिन्यातून होतं. आणि अशा वेळी आपण स्टक होतो. आपल्याला इटिंग पॅटर्न्सवर आपला कंट्रोल राहत नाही, स्लीपिंग पॅटर्न्सवर कंट्रोल राहत नाही, कुणाशी बोलू वाटत नाही, काही करू वाटत नाही. असं वाटतं पळत राहावं, थांबू नाही. असं वाटतं कुठं तर निघून जावं, कुणाशीच बोलू नाही, कोणच मला समजू शकत नाही. मला एवढं जे पेन होतंय, माझं एवढं डोकं दुखतंय, माझे सगळे जो त्रास होतोय तो आता आजारपणाकडे वळतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत असतात. आणि मला असं वाटतं की ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात आली पाहिजे आणि येते. आणि काय येते तर तिथे या नात्याची परीक्षा घ्यायला येते आणि तुमची परीक्षा घ्यायला येते. ही वेळ आल्यावर जर तुम्ही ते नातं सोडलं, किंवा ती व्यक्ती सोडली, किंवा तो प्रसंग, ते ध्येय सोडलं, किंवा तुम्ही स्वतःची साथ सोडली, तर देव पण समजून जातो की तो व्यक्ती त्या नात्याच्या लायकीचा नाहीये, किंवा तेवढ्या अचिव्हमेंटच्या लायकीचा नाहीये. सो ही जेव्हा चॅलेंज आयुष्यात येतात ना, किंवा ही फेन अँड सफरिंगचं पिरियड येतं ना, तेव्हा तुम्हाला ते देणं आणि त्यात पार होणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही ते नातं टिकवू शकता आणि स्वतःचा कॉन्फिडन्स आणि ते ध्येय